नमस्कार, एस न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पेठ येथील दादासाहेब बेडकर महाविद्यालयामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यासाठी पेठ शहर आणि परिसरातील बेरोजगार युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्छा, नाशिक जिल्हा कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त विजय रेसे, पेठ येथील तहसीलदार लता गांगुर्डे यांच्यासोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र पाटील, महेंद्र महाले, संजय वाघ, पंकज पाटील, रामदास वाघेरे, शेखर काळे, नंदू गवळी आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा उपायुक्त विजय रेसे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना तसेच परिसरातील युवकांना रोजगार मेळाव्याच्या आयोजनामागील उद्देश आणि भविष्यातील वेगवेगळ्या संधी या विषयांवर मार्गदर्शन केले। यासोबतच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये होणारी नोकर भरती आणि शासकीय खात्यामधील संधी या संदर्भात घेतल्या जाणाऱ्या मुलाखती तसेच भरती प्रक्रिया या संदर्भात सविस्तर माहिती दिली। या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने परिसरातील बेरोजगार युवकांना मार्गदर्शनासोबतच येणाऱ्या काळातील वेगवेगळ्या संधींसंदर्भात माहिती मिळाली। रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी दादासाहेब बेडकर महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रचना राऊत यांनी केले, तर आभार प्राध्यापक प्रतिभा शिरसाट यांनी मानले। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी शरद सोनवणे, पेठ। धन्यवाद। की प्रत्येक जिल्ह्याला, महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्याला जाऊन तिथे एक विशेष रोजगार मेळावा उपलब्ध करून या सुशिक्षित बेरोजगारांना कसा रोजगार मिळवून देता येईल या पद्धतीने रोजगार मेळावे आयोजित केले तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विविध ठिकाणी। त्यांना परत पुनश्च मी धन्यवाद देतो। या निमित्ताने कमीत कमी त्या तालुक्यातले जे परिसरातले जे काही आपले युवक आहेत त्यांना तरी रोजगार मिळून एक ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात। त्याच्यासाठी विविध पदं आहेत, एकूण बरेचसे पदं आहेत। आज जे मी पाहिले तर आधी कंपन्यांना, प्रत्येक कंपन्यांना वेगवेगळ्या पदांवर वेगवेगळ्या स्ट्रेंथने म्हणजे ती संख्या आहे त्या पदांची, त्या अशा विविध संख्येने प्रत्येकाला आपल्याला तिथं एक संधी मिळणार आहे आणि या संधीचं आपण सोनं करायचं आहे। ठीक आहे, आपल्याला जर कधीही वाटलं किंवा तालुक्याचे जे आमचे काही पदाधिकारी असतील, नेतृत्वाचे काही आमच्याकडे आता जे सुशिक्षित आमचे जे युवक नेतृत्व आहे ते अतिशय चांगलं आहे सर आता सध्या तरी। कारण आता ज्या काही आमच्याकडे उपक्रम होत आहेत म्हणजे कदाचित मागे वेगळं असेल त्यावेळेस बिचारे जे नेतृत्वामध्ये जे काही सदस्य असेल ते कमी शिकलेले असेल, पण आता जी गरज आहे काळाची ती गरज पाहता आता बऱ्यापैकी आमच्याकडे शिकलेले उमेदवार जरा बऱ्यापैकी नेतृत्व करतायत आणि एक तालुक्याची जी प्रगती होते ती अतिशय चांगली विकासात्मक आहे। या 5 वर्षात झपाट्याने आमच्या पेठ तालुक्यात फार मोठा बदल झाला आहे। कदाचित या 5-6 वर्षांपूर्वी तुम्हाला समोर जे RCC बिल्डिंग दिसतात ही एक पण बिल्डिंग नव्हती। कदाचित RCC बिल्डिंग उभी करायची तर ते धाडस का होत नव्हतं की ती सक्सेस होईल का। मग नंतर जेव्हा कळायला लागलं की आर्किटेक्चरच्या माध्यमातून वाटतंय आणि ते पालक पण आमच्या कार्यकर्त्यांना भेटतात, कार्यकर्त्यांना सांगतात, कार्यकर्ते पण त्यांच्या विचारांचे ते जवळचे असतात त्याच्यामुळे ते पण सांगतात। तुम्हाला पूर्ण विनंती करतो मी कार्यकर्त्यांना, नेतृत्व पदाधिकारी यांना, आपणही त्यांचं काउन्सिलिंग करा, समुपदेशन करा। नाही तर अवस्था अशी होती की आपल्या पेठ तालुक्याचं स्थलांतर जर तिकडे जायला लागलं तर कदाचित आपल्याकडे सर्व एकूण माणसं राहणार, म्हणजे अशी स्थिती व्हायला नको। तर याचा एक गंभीर विचार करावा एवढंच मी सांगू इच्छितो आणि मला बोलण्याची संधी दिली। रिसे सर, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिक यांनी आमचा हा छोटेखानी सत्कार स्वीकारावा ही विनंती। नाशिक इथले जे सदस्य आहेत त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। मी माननीय रिसे सर यांना विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करावा। SBI चे जे सदस्य असतील त्यांनी पुढे
त्यानंतर युवा शक्ती फाउंडेशन नाशिक येथले जे सदस्य असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मी रिसेस सरांना विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करावा. दुर्गम अशा क्षेत्रामध्ये आपण आलात आणि ही सुरुवात आपण या ठिकाणी केली. खरं तर रिसे साहेब, आपल्या ज्यावेळी मी मंत्री महोदयांकडे गेलो त्यावेळी मंत्री महोदयांनी त्यांनी मनोदय व्यक्त केला की मोठे मोठे रोजगार मेळावे आपण घेतो, पण खऱ्या अर्थाने ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्यावेळी असे मेळावे होतील त्यावेळी नक्कीच आपल्या या रोजगार स्वयंरोजगार या विषयाला चालना मिळेल. आज आपण आशावाद व्यक्त केला की 35 आपण रोजगार मेळावे घेणार आहोत ग्रामीण क्षेत्रामध्ये. दादासाहेब बेडकर महाविद्यालयामध्ये आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने परिसरातील युवकांसाठी एक चांगली संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी उपस्थित युवक तसेच नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. धन्यवाद.